इंडिया आघाडीचा आज 11 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगावर मोर्चा. राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपानंतर वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. घोटाळ्याच्या विरुद्ध संसद तसेच संसदेच्या बाहेर लढा उभारण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी घेतला आहे. राहुल गांधीच्या निवडणूक आयोगाच्या आरोपानंतर दिल्लीतील राजकीय वातावरण पेटलंय. इंडिया आघाडीच्या नेत्यांना सोमवारी म्हणजे आज निवडणूक आयोगावर धडक मोर्चा निघणार आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोग उत्तर का देत नाही असा सवाल शरद पवार यांनी केलाय. आरोप जर खोटे असतील तर निवडणूक आयोगानं सांगावं असं आवाहन सुद्धा पवारांनी केलंय. निवडणूक आयोगावरच्या आरोपांना भाजप नेते आणि मुख्यमंत्री का उत्तर देतात हे कळत नाही असा टोलाही पवारांनी लगावलाय. दरम्यान दिल्लीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे व उद्धव ठाकरे यांच्या भेटीत निवडणूक आयोगाविरुद्ध लढाई तीव्र करण्याचं ठरलंय. त्यामुळे ठाकरेच्या शिवसेनेचे सर्व खासदार आजच्या आयोगाविरुद्धच्या मोर्चात सहभागी असल्याची माहितीही सूत्रांनी सांगितली आहे. सर्व पक्षीय मोर्चा इंडिया ब्लॉक हे काढण्याचं नक्की झालंय आणि शिवसेनेचे सर्व खासदार त्या मोर्चामध्ये सहभागी होते. राहुल गांधीचे आरोप आणि पवारांच्या गौप्य स्फोटानंतर आता निवडणूक आयोगाच्या मोर्चामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलं ढवळून निघणार असल्याची चिन्ह दिसत आहे. अशा देशाच्या नंतर भारतीय जनता पार्टी त्या मुख्यमंत्री यांनी साक्षी मोठा मांडलेला तुझ्या याची कार्यकाळ बघा समजू शकत नाही. आम्हाला उत्तर हवं आहे ते निवडणूक आयोगाकडे हवं आहे. सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे. म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात. जे म्हणतात अरे तुम्हाला कोणी विचारलं चोरी केली, तुम्हाला का मिरच्या झोंबल्या, तुम्हाला काय असं बोलायची गरज पडली राहुल गांधींच्या खरी करायची. खरं तर मग राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरी गेली नाही. तुम्ही जे आरोप करताय त्यामध्ये तुमचे हात मिळवणी झाली का निवडणूक आयोगाशी हा प्रश्न निर्माण होतो. पुणे कोणाला थोडी विचारलं गेलं. आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो आहोत, राहुलजी निवडणूक आयोगाला विचारतायत, त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावी. त्यांची वकिली करायची काय गरज आहे कोणाला. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.